मार्क्स आणि पर्सेंटाईल. ओके, याची जी काही भानगड आहे, याचा जो काही संभ्रम आहे, एका व्हिडिओ दूर करू. बघा, पर्सेंटाईल काढण्याचा फॉर्म्युला बघा. नंबर ऑफ स्टुडंट हू स्कोर्ड लेस दॅन ऑर इक्वल टू युअर स्कोर. ठीक आहे, डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्टुडंट इंटू 100. म्हणजे त्या शिफ्टमध्ये, फॉर एक्झाम्पल पहिली शिफ्ट आहे, ओके, त्या शिफ्टमध्ये समजा तुमचा स्कोर आला 134 वर. ठीक आहे, मग पर्सेंटाईल काढत असताना त्या शिफ्टमध्ये, पहिल्या शिफ्टमध्ये 30,000 विद्यार्थी बसले आणि 21,000 विद्यार्थ्यांना 134 पेक्षा कमी किंवा 134 एवढा स्कोर होता. ठीक आहे, तुमचा एवढा 134 स्कोर आहे ना, तुमच्या स्कोर पेक्षा कमी किंवा तुमचा स्कोर एवढा इंटू 100 जर केलं तर 70% आला. ओके, फॉर एक्झाम्पल सेकंड शिफ्ट वेगळी आहे. ठीक आहे, तुमच्या मित्राला 134 मार्क पडले, परंतु या शिफ्टमध्ये 40,000 विद्यार्थी बसले आणि 40,000 विद्यार्थ्यांपैकी 32,000 असे विद्यार्थी आहेत की 134 त्यांचा स्कोर आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी. बघा, म्हणजे इक्वल टू ऑर लेस दॅन. ओके, मग याचे पर्सेंटाईल किती झाले? 80. म्हणजे भलेही तुम्हाला समजा मार्क जर सेम पडले असणार, ओके, बघा दोघांची मार्क कशी आहेत? सेम, परंतु शिफ्टवर डिपेंड आहे की म्हणजे किती विद्यार्थ्यांना तुमचा एवढा स्कोर येतो किंवा तुमच्यापेक्षा कमी. ओके, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा.